आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही हवंय का तुला? आधी पाणी दे प्यायला. एवढं का घाम आलंय तुला? धावत आलास का? धावतच आलो असं समज. बहिणाबाईंनी बोलवलं ना, कोर्टाचा समज निघाला की धावत पळत हजर व्हावंच लागतं. तितकंच महत्वाचं काम पण असेल तिचं. ऑफकोर्स तेवढंच महत्वाचं काम होतं माझं. नाही तर मी दादा तुला इतक्या घाईघाईत नाही बोलवणार. अगं पण काय काम आहे? सांगते. मी आणि वेदने ठरवलंय त्या देसाईंकडे जायचं आणि त्या बाईची चौकशी करायची. अगं पण संपला ना तो विषय. मग आता चौकशी करून काय फायदा आहे? हे बघ, यातून काही निष्पन्न होणार नाहीये नली. दादा असं कसं? निष्पन्न होऊ दे किंवा नको होऊ दे, पण ती बाई कोण आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे ना. ऐक ना, तू एक हेल्प कर. तू त्या देसाईंचा ऍड्रेस मला मिळवून दे. अगं पण कशाला? नले, तसंही तुला देसाईंच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतंच ना. मग त्या बाईमुळे लग्न मोडलं हे एका अर्थी बरंच झालं. सुंठी वाचून खोकला गेला. जाऊ दे ना, कशाला नसते विषय उकरून काढायचे नले. मिताली, प्रश्न लग्न मोडला हा नाहीच आहे. प्रश्न हा आहे की ती बाई कोण आहे जी वेदच्या आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करते. तिचा आमच्याशी काय संबंध? कोण आहे ती बाई? नली, आता वेळ निघून गेली. नाही दादा, वेळेवरच तिला योग्य समज दिली पाहिजे. आधीच माझ्या आयुष्यात कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात आणखीन भर. ही बाई कोण आहे? दादा, आज तिने देसाईंना सांगितलं, उद्या ती अजून कोणाला तरी सांगेल आणि प्रॉब्लेम्स वाढतील. बरोबर आहे तुझं, पटतंय मला. पण ज्या वेद बद्दल ती बाई देसाईंकडे बोलली त्याच मुलाला घेऊन तू त्यांच्याकडे जाणं हे पटत नाहीये मला. नाही, तू चौकशी कर, पण तू वेद बरोबर जातेस हे जर आईला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नली. आईला कसं समजेल? म्हणजे हा विषय तुझ्यात, माझ्यात, मितालीमध्ये आणि वेदमध्ये चौघांमध्येच आहे. जर तू आईला काहीच सांगितलं नाहीस ना तर आईला काहीच कळणार नाही. तू फक्त मला तू ऍड्रेस लवकर मिळवून दे आणि मी लवकर घरी येते. घरी आई किंवा आत्याने विचारलं तर काय सांगू? मिताली सोबत आहे सांग. शाणी आहेस, यात मला का अडकवतेस? अगं, तू चांगली मैत्रीण आहेस ना माझी. माझ्यासाठी एवढं करशील ना? काय झालं? कुठं काय झालं? असं का बघतोयस? खूप दिवसानंतर प्रेमात पडलेला मुलगा बघतोय ना. चल, काही काही काय काही, समोर जरा आरशात बघ स्वतःला, केवढा हँडसम दिसतोयस ते. आणि हा, ते बरं झालं आठवलं, इथून निघताना जरा सावकाश जा. का? का काय? त्या गावातल्या पुरी टपलेल्या असतात तुझ्यावरती, माहितीये ना. भाई, आज काय त्या तुला सोडणार नाहीयेत. त्यामुळे इथून निघालास का डायरेक्ट नली समोर जाऊन बरा. सौरभ, काय तू शांत राहायला काय घेशील? काहीही नकोय मला. मला पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे. माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचा हा प्रेमाचा रंग बघून आज मी असा भारावून गेलेलो आहे. त्यामुळे आज नली कन्फर्म इम्प्रेस होणार. हळू बोल, हळू बोल, हळू बोल. अरे पण मी का हळू बोलू? आज माझा भाऊ पहिल्यांदा डेटवर चाललाय आणि ते सुद्धा नली सोबत. अरे नली सोबत चालला, तू बोलू दे ना मला. अरे पण नली सोबत उंडे पिटतोस तू. वा 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 वा. काय प्रेम उतू चाललंय दोघांचं. हसताय काय, खिदळताय काय, मस्ती करताय. वा वा वा, छान. आणि असं छेटकिणीकडे बघितल्यासारखं माझ्याकडे काय बघताय? तुम्ही दोघे गप्प का? मला तुम्ही खडूस आजी समजताय काय? नाही का आजी? अगं नाही का आजी. अरे करा करा, मस्ती करा, मजा करा. हे वयच आहे तुमचं. आता लवकरच तुमची लग्न होतील
नागसुना येतील, सगळं कौतुक मी करणार आहे. तुमच्या बाळांना मांडीवर घेऊन खेळवणार आहे. मग आराम. दादा ऐकतस ना आजी काय म्हणते ते? लग्नाबद्दल बोलते हा आजी. हो सौरभ, ऐकलं मी. आजी ऐक ना, मी थोडासा घाईत आहे. लग्नाच्या? अरे मग करून टाक ना. आजी मला खरंच कामासाठी एका ठिकाणी जायचंय, मी खरंच घाईत आहे. हा आजी मीटिंग आहे त्याची. मीटिंगला एवढा अत्तराचा घमघमाट लागतो? ते नाही तसं नाही. खूप खूप महत्वाची मीटिंग आहे त्याची. हा असं. आजी येतो मी. हा बर. अरे तुला काही कळतं का? हा एवढ्या महत्वाच्या मीटिंगला चाललायस तू? आजीच्या पाया पड, जरा आशीर्वाद घे. आजी आशीर्वाद दे. आणि मीटिंग सक्सेसफुल करूनच ये. बघितलंस, आशीर्वाद घ्यायच्या आधीच पळाला. आजकालची तुम्ही मुलं नुसती घोड्यावर बसून असता. चला. कुठे चला? अगं कोल्हापूरला जायचं ठरलंय ना. हो पण ते गाडीने ना. गाडी जाईल. तुला काय घोडा दिसतोय? ही बाईक आहे. बाईक. ते इंग्लिश मध्ये, मराठी त्याला गाडीच म्हणतात. मस्करी करतोयस ना? आणि जर बाईकनेच जायचं असेल तर आपण स्कूटीने जाऊया ना माझ्या. हा, आता स्कूटी आणि बाईक ह्यात फरक आहे ना. दोघांनाही दोन दोनच चाक असतात वेद. म्हणजे आता आलोय ना. हा सांगितल्यावर पटकन आवरून आलोय ना बाईक घेऊन. तुला काही त्याचं कौतुकच नाही. अरे आपण माझ्या स्कूटीने जायला काय हरकत आहे? पण कसा दिसेल स्कूटी चालवताना? असं स्कूटी नाही सूट होणार मला. तुला काही लग्न करायचंय का स्कूटी सोबत? आणि हा, जर तुझं हेच कारण असेल ना तर मी चालवते स्कूटी, तू पाठीमागे बस. ही काय? हा, तू स्कूटी चालवतेस आणि मी मागे बसलो. हे जर गावातले लोक बघतील ना तर धक्क्याने वेडे होतील. म्हणजे तू तुझंच खरं करणार ना? हे प्रत्येक वेळी तू असं करतोस आणि मग या बात आहे. आता कशी भांडायला मजा येते, रंगत आली आहे. एक काम करूया, आपण कोल्हापूर वगैरे कॅन्सल करूया, आपण भांडूया. काय वाटतं? येते छत्री ठेव. हा